स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल आणि एकच काहीतरी बनवायचं आहे तर माझ्या पद्धतीने खिचडी भात नक्की बनवून पहा, चवीला अगदी मस्त लागतो। चला तर तुम्हाला झटपट रेसिपी दाखवते। इथे गॅसवर मी तेल तापत ठेवलं आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकते। नंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकते आणि तो तेलावर मस्त असा परतून घेते। कांदा छान परतला की त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकते, ती सुद्धा तेलावर मस्त परतून घेते। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, बटाटा आणि डाळ टाकते आणि तेलावर छान परतून घेते। आता हे सर्व साहित्य तेलावर व्यवस्थित परतून घेतले आहे। आता यामध्ये बाकीचे मसाले टाकते। तर यामध्ये थोडीशी हळद, तिखट, गरम मसाला टाकते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये पाणी टाकते, थोडंसं मीठ टाकते आणि व्यवस्थित शिजवून घेते। आता डाळ बटाटा व्यवस्थित शिजला आहे। आता यामध्ये तांदूळ टाकते, वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि भात छान व्यवस्थित शिजवून घेते। तयार आहे आपला हा खिचडी भात। चवीला अप्रतिम लागतो, नक्की ट्राय करा।